नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023च्या दृष्टीने आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती संभाव्य सराव प्रश्नसंच आपण या ठिकाणी रोजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 11 हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या या संभाव्य सराव प्रश्नसंचाला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती खालीलपैकी कोण होते? तर बघा कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती। सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत बघा, नीट काळजीपूर्वक पहा। हंबीरराव मोहिते हे कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर बघा कोण होते विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कुणी लिहिला? तर बघा कुणी लिहिलेला आहे 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुणी केलेली आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही केली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर बघा कोणी लिहिलेलं आहे वंदे मातरम हे राष्ट्रगीत? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दास कॅपिटल हा ग्रंथ कुणी लिहिला? तर बघा कशा पद्धतीने प्रश्न आजच्या या सराव प्रश्नसंचामध्ये घेण्यात आलेला बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे बघा, कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती राष्ट्रीयकृत बँक नाही? बघा तुम्हाला प्रश्नामध्ये कोणती बँक राष्ट्रीयकृत नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं कर्नाटक बँक हे काय आहे? राष्ट्रीयकृत बँक नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे मुख्यालय? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे जिनिव्हा म्हणजे स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे मुख्यालय आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्राचा मानवी हक्काचा जाहीरनामा कधी जाहीर झाला? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्या। कधी जाहीर झालेला बघा संयुक्त राष्ट्राचा मानवी हक्काचा जाहीरनामा? 10 डिसेंबर 1948 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्राचा मानवी हक्काचा जाहीरनामा हे जाहीर झालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था कोठे आहे? तर बघा कोठे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था? पुणे या ठिकाणी ही संस्था आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तलाट्यांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर बघा कोणास आहे तलाट्यांची नेमणूक करण्याचे अधिकार? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे जिल्हाधिकारी यांना तलाट्यांची नेमणूक करण्याचे अधिकार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थानी कोण असतो? तर बघा कोण असतात भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पंतप्रधान हे भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थानी असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला? तर बघा कोणत्या वर्षी अंमलात आलेला आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी? 1958 या वर्षी अंमलात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
पंचायत राज संस्थांमध्ये महिलांकरिता आरक्षणाची तरतूद कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आलेली आहे पंचायत राज संस्थांमध्ये महिलांकरिता आरक्षणाची तरतूद? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 73व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीतच असेल. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? तर बघा कोण असतो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे अहमदनगर. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा कोणत्या राज्यामध्ये आहे उटी हे थंड हवेचे ठिकाण? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडू या राज्यामध्ये उटी हे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तर बघा कोणत्या जिल्ह्याला ओळखतात तलावांचा जिल्हा म्हणून? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे गोंदिया. गोंदिया या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी म्हणजे जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या नदीवरती आहे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर? सुवर्णरेखा या नदीवरती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला? तर बघा कोठे स्थापन झालेला आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना? प्रवरानगर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणत्या खंडाला नुकतेच पोलिओ मुक्त म्हणून घोषित करण्यात आले? तर बघा कोणत्या खंडाला प्रामुख्याने नुकतेच पोलिओ मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी. ऑस्ट्रेलिया या खंडाला जागतिक आरोग्य संघटनेकडून नुकतेच पोलिओ मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाडूने भारताचे पहिले पदक जिंकले होते? तर बघा कोणत्या खेळाडूने भारताचे पहिले पदक जिंकले होते 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये? मीराबाई चानू यांनी जिंकले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गौखाई महोत्सव टिंबटिंब या राज्यात पार पाडला जातो. तर बघा कोणत्या राज्यामध्ये पार पाडला जातो गौखाई महोत्सव? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे ओडिसा. ओडिसा या राज्यामध्ये पार पाडला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? तर बघा कशाचा शोध लावलेला आहे जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने? इलेक्ट्रॉनाचा शोध प्रामुख्याने जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पर्यायात दिलेल्या शब्दांमध्ये अव्ययसाधित विशेषण ओळखा. तर बघा कोणता आहे दिलेल्या ऑप्शन्सपैकी दिलेल्या शब्दांमध्ये अव्ययसाधित विशेषण? पुढची गल्ली ही काय आहे? अव्ययसाधित विशेषण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सुभाष गाणे गातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा या वाक्यातील प्रयोग काय होतो बघा, सुभाष गाणे गातो या वाक्यातील सकर्मक कर्तरी हे काय आहे? या वाक्यातील प्रयोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. तर बघा काय होतो विद्यार्थी मित्रांनो वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द? मुरळी हे काय आहे? वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निस्पृह या शब्दाचा समास ओळखा. तर बघा काय होतो निस्पृह या शब्दाचा समास? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे प्रादी बहुव्रीही हे काय आहे? निस्पृह या शब्दाचा समास आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गजेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
तर बघा काय होतो, गजेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कुंजर हे काय आहे, गजेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वाघ माझ्या समोरून गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वाघ माझ्या समोरून गेला या वाक्याचा प्रकार कोणता आहे बघा, क्रिया विशेषण अवयव या वाक्याचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द पूर्णाभ्यस्त आहे. तर बघा कोणता शब्द आहे पूर्णाभ्यस्त, समोरासमोर हे शब्द काय आहे, पूर्णाभ्यस्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर बघा काय होतो, पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनुयायी हे काय आहे, पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अत्तरांचे दिवे जाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर बघा काय होतो, अत्तराचे दिवे जाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ बेसुमार उधळपट्टी करणे हे काय आहे, अत्तरांचे दिवे जाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बापाने मुलाला शाळेत घातले या वाक्यातील विभक्तीला प्रत्यय कोणता आहे. तर बघा कोणता आहे, ला प्रत्यय, द्वितीया हे काय आहे, प्रत्यय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी विशेष नाम कोणते. तर बघा कोणते आहे विशेष नाम, खाली दिलेल्यापैकी गंगा हे काय आहे, विशेष नाम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कवीश्वर संधी ओळखा. तर बघा आपल्याला कवीश्वर या शब्दाचा संधी ओळखायचा आहे बघा, व्यंजन संधी हे त्या ठिकाणी संधी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तद्भव नसलेला शब्द ओळखा. तर बघा कोणता आहे तद्भव नसलेला शब्द, पशु हे काय आहे, तद्भव नसलेला शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नामाच्या तीनही प्रकारापैकी टिंबटिंब नामाचे अनेक वचन होते. तर बघा कोणते प्रामुख्याने नावाच्या तीनही प्रकारापैकी टिंबटिंब नामाचे अनेक वचन होते, सामान्य नाम हे नामाचे अनेक वचन होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वत्र अंधार पसरला होता अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर बघा अधोरेखित शब्द कोणता आहे बघा, सर्वत्र या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची बघा, क्रिया विशेषण अवयव हे काय आहे, अधोरेखित शब्दाची जात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द ओळखा. तर बघा काय होतो प्रत्यय घटित शब्द, दिलेल्या ऑप्शन्सपैकी तेलकट हे काय आहे, प्रत्यय घटित शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय होतो, खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द, रेती हे काय आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शब्दाच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते. तर बघा कोणती शक्ती नसते शब्दाच्या अंगी खालीलपैकी, खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अवयव हे काय आहे, शब्दाच्या अंगी शक्ती नसते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी या वाक्याचा अलंकार ओळखा. तर बघा या वाक्याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे बघा, मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी, खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे उपमा. उपमा हे काय आहे, या वाक्याचा अलंकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वक्रतुंड नीलकंठ दशमुख या शब्दाचा समास ओळखा. तर बघा या शब्दाचा समास काय होतो बघा, वक्रतुंड नीलकंठ दशमुख या शब्दाचा बहुव्रीही हे काय आहे, वक्रतुंड नीलकंठ दशमुख या शब्दाचा समास आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांना काय म्हणतात, नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना, खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे प्रत्यय. प्रत्यय असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वा काय मजा आली या अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा या अवयवाचा प्रकार कोणता आहे बघा, वा काय मजा आली या वाक्याचा हर्षदर्शन या अवयवाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चिल्ली पिल्ली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या भाषेतील आहे चिल्ली पिल्ली हा शब्द, तेलुगू या भाषेतील आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी क्रियापद ओळखा. तर बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणतं क्रियापद आहे ते आपल्याला ओळखायचं आहे बघा, हसा हे काय आहे, क्रियापद आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक वस्तू 1280 रुपयास विकून मिळणारा नफा हा तीच वस्तू 1100 रुपयास विकून होणाऱ्या तो त्यापेक्षा 25% अधिक आहे त्या वस्तूंची खरेदी किंमत काढा। तर बघा किती होते त्या वस्तूंची खरेदी किंमत, 1180 रुपये इतके त्या वस्तूंची खरेदी किंमत होते। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे आपल्याला कमेंट होते की गणित सोडवून दाखवा। तर एक गणित सोडवण्यासाठी कमीत कमी 1-2 मिनिट तरी वेळ लागतो, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लांब होत जातो। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य सराव प्रश्नसंच पाहत आहोत, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास तुमचा व्हावा या दृष्टीने आपण हे सिरीज चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा। तर बघा, MTW प्रश्नचिन्ह, FSS प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर येतो बघा, टी हे काय आहे, कॅपिटल अक्षर येतो। पुढचा प्रश्न बघा, एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी यांचे मिश्रण 70 लिटर आहे, यामध्ये दूध 60% आहे आणि या मिश्रणात आणखीन किती लिटर दूध ओतावे म्हणजे मिश्रणातील दुधाचे प्रमाण 80% होईल। तर बघा या ठिकाणी 80% होईल, 70 लिटर प्रामुख्याने दूध ओतावे म्हणजे मिश्रणातील दुधाचे प्रमाण हे 80% होईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जर 11 एप्रिल 1911 या दिवशी मंगळवार होता तर 17 सप्टेंबर 1915 या दिवशी कोणता वार असणार। तर बघा कोणता वार असणार आहे या दिवशी, खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे शुक्रवार असणार। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एकाच व्याजदराने एका रकमेवरील 2 वर्षाचे सरळ व्याज रुपये 60 व चक्रव्याढ व्याज यामधील फरक रुपये 65 आहे, व्याजदर काढा। तर बघा किती आहे व्याजदर, 16.66% इतका व्याजदर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक रेल्वे 90 किलोमीटर तास या वेगाने एका खांबाला 10 सेकंदात पार करते तर रेल्वेची लांबी किती। तर बघा किती आहे रेल्वेची लांबी, 250 इतकी रेल्वेची लांबी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चहा कप रस्सा तर प्रश्नचिन्ह। तर बघा रस्सानंतर काय येतो, वाटी हे काय आहे, बरोबर उत्तर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एकूणच अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी विचारण्यात येणारे टॉप प्रश्न, जेणेकरून अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 11 या व्हिडिओच्या माध्यमातून, या प्रश्नाच्या माध्यमातून, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। वेळ खूप कमी आहे, परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही देखील अभ्यास करा। चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।